नमस्कार. MPSC पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करताना चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन हा एक असा टॉपिक आहे ज्यावर हमखास प्रश्न असतोच. मग या टॉपिकवरचे प्रश्न अचूक सोडवायचे असतील तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की MPSC नक्की कशावर भर देतं. प्रामुख्याने 4 गोष्टींवर. एक म्हणजे व्याख्या, दुसरे म्हणजे वेगवेगळे निर्देशांक, तिसरं म्हणजे याच्याशी संबंधित संस्था आणि चौथं म्हणजे आकडेवारीवर आधारित विधानं. चला मग याच दृष्टिकोनातून या सगळ्या मुद्द्यांना समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत तर चलनवाढीची मूळ संकल्पना, तिचे मुख्य प्रकार कोणते आहेत, ती मोजण्यासाठी वापरले जाणारे CPI आणि WPI निर्देशांक, यामध्ये रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC चालू घडामोडींचा आधार घेऊन यावर कसे प्रश्न विचारते, आणि शेवटी एक फायनल रिव्हिजन चेकलिस्ट सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवातीलाच चलनवाढीची ती व्याख्या बघू जी MPSCच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तर चलनवाढीची जी व्याख्या आहे त्यात 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत ज्यावर आयोग आपल्याला पकडू शकतो. पहिला आहे सस्टेन्ड म्हणजे सतत होणारी वाढ, आणि दुसरा आहे जनरल लेवल म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. त्याचा अर्थ काय होतो? समजा फक्त कांद्याचे भाव वाढले तर त्याला आपण चलनवाढ नाही म्हणणार, पण जेव्हा आपल्या रोजच्या वापरातल्या बहुतेक वस्तू आणि सेवा महाग होतात आणि हे सातत्याने होत राहतं तेव्हा त्याला म्हणतात चलनवाढ. अगदी सोपं आहे. आता व्याख्या तर स्पष्ट झाली. मग आता पुढे जाऊया आणि चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार पाहूया ज्यावर परीक्षेत प्रश्न बनतात. यात 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे मागणीजन्य चलनवाढ. सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात वस्तू कमी आहेत पण लोकांकडे पैसा जास्त आहे आणि त्यामुळे मागणी वाढते. या उलट आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे खर्चजन्य चलनवाढ. यात काय होतं की वस्तू बनवण्यासाठी लागणारा खर्चच वाढतो, जसं की कच्चा माल महाग झाला किंवा मजुरी वाढली. साहजिकच कंपन्या मग वस्तूंची किंमत वाढवतात. MPSC अनेकदा जोड्या लावा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये चलनवाढीचा प्रकार आणि त्याचा वार्षिक दर यांची जोडी विचारतं. त्यामुळे ही टक्केवारी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सरळ प्रश्न येऊ शकतो की 6 ते 10% दराच्या चलनवाढीला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर असेल ट्रॉटिंग किंवा वॉकिंग इन्फ्लेशन. आता या 2 संकल्पना बघा, डिफ्लेशन आणि डिसइन्फ्लेशन. आयोग इथे हमखास गोंधळ निर्माण करतो. फरक अगदी सोपा आहे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, तर भाववाढ होतीये पण तिचा वेग कमी झालाय, म्हणजे महागाई वाढतीये पण आधीपेक्षा कमी वेगाने. या उलट डिफ्लेशन म्हणजे वस्तूंच्या किमती चक्क कमी होत आहेत, म्हणजे महागाईचा दर शून्याच्या खाली गेला आहे. तर एकात वेग कमी होतोय, दुसऱ्यात किमतीच कमी होत आहेत. हा फरक पक्का लक्षात ठेवा. चला आता या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे चलनवाढ मोजण्याचे निर्देशांक. पहिला आहे ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI. हा निर्देशांक किरकोळ पातळीवरच्या म्हणजे आपण आणि तुम्ही जे पैसे देऊन वस्तू विकत घेतो त्या किमतींमधले बदल मोजतो. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे NSO प्रसिद्ध करतं. याचा आधारभूत वर्ष आहे 2012. आणि हो, यात वस्तूंसोबत सेवांचाही समावेश असतो, हे लक्षात ठेवा. दुसरा आहे घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI. नावाप्रमाणेच हा घाऊक पातळीवरील किमतींमधील बदल मोजतो. हे कोण प्रसिद्ध करतं तर आर्थिक सल्लागार कार्यालय, जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. याचा आधारभूत वर्ष आहे 2011-12. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, WPI मध्ये सेवांचा समावेश होत नाही, फक्त वस्तूंच्या किमती मोजल्या जातात. हे बघा, या टेबलमध्ये सगळे फरक स्पष्ट दिसतात. WPI घाऊक पातळीवर, CPI किरकोळ पातळीवर. WPI मध्ये सेवा नाहीत, CPI मध्ये आहेत. WPI मध्ये कर वगळलेले असतात, CPI मध्ये करांसहित किंमत असते. आणि दोन्ही निर्देशांक प्रसिद्ध करणाऱ्या संस्था वेगवेगळे आहेत. हे फरक पाठच करून टाका, कारण MPSC इथेच प्रश्न विचारतं. आता आणखी एक संकल्पना आहे कोर इन्फ्लेशन. याला मूळ चलनवाढ म्हणतात. हे काय असतं तर जी मुख्य चलनवाढ असते म्हणजे हेडलाईन इन्फ्लेशन, त्यामधून अन्न आणि इंधन यांसारख्या अस्थिर वस्तूंच्या किमती वगळल्या जातात. असं का करतात? कारण अन्न आणि इंधनाचे भाव खूप वर-खाली होतात. ते वगळल्यावर अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचा खरा दीर्घकालीन कल काय आहे याचं जास्त स्पष्ट चित्र मिळतं. बरं, तर मग भारतात ही चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? तर आता आपण त्या मुख्य संस्थेच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करूया. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. भारतात चलनवाढ नियंत्रणाची जबाबदारी आहे आरबीआयची. पण आरबीआय कोणता निर्देशांक वापरते? WPI की CPI? तर लक्षात ठेवा, आरबीआय आपलं चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी CPI कंबाईंड वापरते, WPI नाही. हा एक खूप कॉमन ट्रॅप आहे. आणि लक्ष्य काय आहे? तर उर्जित पटेल समितीच्या शिफारसीनुसार हे लक्ष्य आहे 4%, ±2% टॉलरन्स बँडचं. म्हणजे चलनवाढ 2 ते 6% दरम्यान ठेवणं हे आरबीआयचं मुख्य उद्दिष्ट आहे. चला आता हे पाहूया की MPSC या सगळ्या संकल्पना आणि चालू घडामोडींना वापरून प्रत्यक्ष प्रश्नांमध्ये कसं रूपांतरित करतं. हे बघा, टोमॅटो किंवा रिफाईंड तेलासारख्या विशिष्ट वस्तूंच्या किमतीत किती मोठी चढउतार आहे. ही आकडेवारी थेट चलनवाढीवर परिणाम करते. MPSC काय करतं तर वर्तमानपत्रातील अशीच आकडेवारी उचलतं आणि त्यावर विधान आधारित प्रश्न तयार करतं. जसं की गेल्या तिमाहीत अन्नधान्य चलनवाढीचा दर ऋण होता, असं विधान दिलं जाऊ शकतं. चला तर मग आता परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात उजळणीसाठी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि सामान्य चुका टाळण्यासाठी एक जलद चेकलिस्ट पाहूया. या मुद्द्यांवर विशेष लक्ष द्या. बघा, CPI कोण प्रसिद्ध करतं? NSO. पण CPI IW कोण करतं? लेबर ब्युरो. इथे गोंधळ होतो. दोन्ही निर्देशांकांची आधारभूत वर्षे वेगळी आहेत, ती नीट लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, WPIमध्ये सेवा येत नाहीत आणि आरबीआय आपलं धोरण CPIवर आधारित ठरवतं. या चुका टाळल्या की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. हे 5 मुद्दे तर तोंडपाठच हवेत. यावर थेट प्रश्न येऊ शकतो किंवा एलिमिनेशन मेथडसाठी याचा खूप उपयोग होतो. WPI कोण प्रसिद्ध करतं? आर्थिक सल्लागार कार्यालय. CPI कोण करतं? NSO. आरबीआयचं लक्ष 4% ±2%. CPIमध्ये सर्वाधिक वजन कशाला? अन्न आणि पेय. आणि WPIमध्ये तर मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्सना. हे पाठच करा. MPSC नेहमी काहीतरी नवीन विचारतं. त्यामुळे भविष्यात प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, PPI, स्क्यूफ्लेशन आणि GDP डिफ्लेटर यांसारख्या संकल्पनांवर प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे या संज्ञांची किमान तोंडोळख तरी करून ठेवा. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण वेगवेगळे निर्देशांक पाहिले, त्यांचे प्रकार पाहिले. तर आता विचार करा, असा कोणता आर्थिक निर्देशक आहे जो संपूर्ण अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचं सर्वात व्यापक मोजमाप करतो? म्हणजे तो फक्त निवडक वस्तूंच्या बास्केटचा विचार करत नाही, तर देशात उत्पादित होणाऱ्या सगळ्या वस्तू आणि सेवांचा विचार करतो. या प्रश्नाचं उत्तर शोधल्यास तुमच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.